पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार खवय्यांनो, आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी को पावडर बाय पितांबरी रुचाना गुळ पावडर स्पेशल पार्टनर्स अनुवेद पवित्र स्नान टायगर फिराईल स्वच्छतेचा भरवसा। आजच्या भागात मी संकर्षण कराडे अलिबाग शहरातून फार मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। असं म्हणतात जनरली की मुलीचा हातभार जर आईला लागला तर स्वयंपाकात मदत होते, पण काही ठिकाणी परिस्थिती उलटी आहे म्हणजे जरा वेगळी आहे। काही ठिकाणी मुलं एवढा आईला हातभार लावतात की आईचं अर्ध काम हलकं होऊन जातं। आणि असाच एक मुलगा आणि अशीच एक आई अलिबाग मधले, त्यांचं आडनाव आहे बागवाले। मनामध्येच हिरवळ आहे, वागण्यातही हिरवळ आहे आणि स्वयंपाकात तर खूपच हिरवळ आहे, खूप प्रेमाने सगळं करतात। त्याच्यामुळे या आई आणि मुलाच्या जोडीकडे आपण जाऊया, गप्पा मारूया आणि त्यांच्याकडनं पाहूया अप्रतिम असे पदार्थ। बरं, दोघेही डॅशिंग आहेत बरं का, खुंखार आहेत। एंट्री बघा, एंट्री, दोघेही अप्रतिम स्वयंपाक करतात आणि दोघे इक्वली डॅशिंग आहेत। थोडंसं घाबरून राहायला पाहिजे। नमस्कार, स्वयंपाक करायचा आहे ना? जा पुढे, मी आलो। मंडळी, जी गाडी चालवत होती ना ती आई आहे आणि जो मागे आरामात बसलाय तो मुलगा आहे। साधारण तुमच्या लक्षात आलं असेल की स्वयंपाक आज नेमका कसा होणार आहे। चला मंडळी, अलिबाग शहरातला आजचा भाग लईच भारी होणार आहे, कारण आपल्यासोबत आहेत मधुमती ताई आणि सुमित दादा, त्यांचे सुपुत्र। आणि तुमचं आडनाव आहे बागवाले, खूप छान दिसताय मधुमती ताई, सुमित दादा, तुमचं फार मनापासून स्वागत। थँक्यू। आणि आई आणि ही मुलाची जी जोडी आहे ती आज आपल्यासाठी स्वयंपाक करणार आहे। आता कोळी बांधव म्हणल्यानंतर स्वयंपाक, खाणं, दागिने, नृत्य, ह्या सगळ्या गोष्टी आल्याच। तर आज तुम्ही काय नेमकं करणार आहात? आज मी फ्रॉन्स कोलीवाडा करणार आणि आई भरलेलं चिंबोर। वा वा, हातात काय तुमच्या? ती आहे ना आमच्या कोळी समाजातर्फे तुम्हाला। किती छान, तुला घालू का? हो घाला की। हा, 2 मिनिटं। हो 2 मिनिटं काय, मला वा 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 वा, क्या बात आहे। थँक्यू। आमचे आहे। पण आजच्या भागामध्ये आई आणि मुलांनी ह्या जोडीने स्वयंपाक करावा असं काय वाटलं तुम्हाला? मी माझं लहानपणापासून अशी इच्छा होती जेवणाचं, नंतर 12वी नंतर हॉटेल मॅनेजमेंट केलं, आता बाकीचे व्यवसाय चालू आहेत। वा वा, व्यावसायिक आहात तुम्ही अलिबाग मध्ये। कॉटेज आहे। आणि ताई, आपण काय करता? मी हाऊस वाईफ। काय सांगाल मुलाविषयी? प्रश्नच नाही, म्हणजे पहिला लहान असताना असं वाटलं नव्हतं एवढं काय करेल म्हणजे, पण नाही, आज त्यांनी खरोखर करतो, सिद्ध केलं। सिद्ध वा, आज तुझ्या आईविषयी, मधुमती ताईंविषयी काय सांगशील? आईबद्दल एक सांगायचं तर आई जे पटापट म्हणजे जे सुचत नाही पटकन जे बनवते ना ते नेहमी उत्कृष्ट होतं। बर। आणि जे वेळ घेऊन जे बनवते ना त्यात काही ना काहीतरी खोड निघते। आता कॉटेज आहे आमचं आणि स्नॅक्स म्हणजे जेवण, कारण पहिल्यापासून माझा हेच उद्देश आहे की आपण जे जेवण बनवतो म्हणजे जेवल्यावर असं वाटलं नाही पाहिजे आई घरी जाऊन खिचडी भात केला असं बरं झालं, असं नाही झालं पाहिजे। ही एकच इच्छा आहे आणि हे अन्नपूर्णेकडून मी मागते की हे शेवटपर्यंत आमच्या दोघांकडून राहू दे। किती छान। आजच्या कार्यक्रमात मी तुम्हाला शुभेच्छा देतो सगळ्या प्रेक्षकांच्या साक्षीने की तुम्ही जे म्हणताय ना तसंच होत राहील, कायम तुमच्या हातची चव लोकांना तृप्तीचा घासच देत राहील, अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो। आणि आज आई आणि मुलाची ही जोडी आपल्यासाठी अप्रतिम पदार्थ करणार आहे। गप्पा किती होणार आहे त्याचा साधारण तुम्हाला अंदाज आलाय, कारण गप्पेला दोघे हौशी आहेतच। तर आता आपण टेबलच्या त्या बाजूला जाऊया, स्वयंपाक करत गप्पा मारूया। या मधुमती ताई आणि सुमित बागवाले आपल्यासाठी आता पदार्थ करणार आहेत, पण त्याआधी आई आणि मुलाच्या या जोडीसाठी वातावरण खेळीमेळीचं असतं ना स्वयंपाकघरात, हो की नाही? तुम्ही खेळीमेळीचंच वातावरण ठेवता, मग आम्ही एक छोटासा खेळ खेळतो, है ना? काही नाही, हे भिजत जे वांगे घातलेले ते काढून ह्याच्यात ठेवायचे, ज्यांचे आधी होतील ते जिंकले। ट्विस्ट असा आहे की टूथपिक मध्ये वांग अडकवून मग ते प्लेट मध्ये ठेवायचं आहे। आणि पुढची गंमत अशी आहे की ते हे एकाच हाताने झालं पाहिजे, नाही तर दुसऱ्या हातात वांग खुपसून असं नाही। एकाच हाताने वांग काढायचं प्लेट मध्ये, मग तेच तर चॅलेंज आहे सुमित। उगाच हात लावू शकतो वांग्याला, एकच फक्त टूथपिक ने असं चालेल। चला 3, 2, 1 स्टार्ट। सुमित, अरे बापरे बापरे, वांग्यावरती शक्ती प्रयोग चालू आहे बघा। बापरे, अरे पडू नको बाबा। काकू वांग्याशी बोलताना दिसत आहेत। मग झालं, थांबा थांबा सुमितराव, आई शेवटी ना ती जिंकणारच, जिंकून द्यायलाच पाहिजे। हे काय चिटिंग आहे, जिंकून द्यायलाच पाहिजे। पण तुम्ही वांग्यांशी बोलत काय होतात? जेवणाबरोबर बोलायला लागतं, मग तसं ह्यांच्याशी बोलत होते।
समथिंग ज्या डिफरंट. व्यक्तीला जाणार आहे त्याची चेहरा समोर आला की अजून इफेक्ट, असं माझं 100% बरोबर आहे की आपण जो पदार्थ करतो त्याच्या साहित्याशी आपण बोललं तर वावगं काय आहे? कारण आपण त्यांचा वापर करून पदार्थ चांगला करतो ना. वांग पकडून बाहेर काढण्याच्या खेळामध्ये अर्थात आमच्या ताई जिंकलेल्या आहेत. खेळीमेळीच्या याच वातावरणात आता आपण वळूया पहिल्या पदार्थाकडे. चला मंडळी, आई आणि मुलाची ही जोडी आता आपल्यासाठी अप्रतिम पदार्थ करणार आहे. मधुमती ताई आणि सुमित दादा करणार ना? हो करणार नक्की. काय याचं नाव? भरलेली चिंबोरी, भरलेली? स्टफ क्रॅब. Stuffed हल्ली इंग्लिश crab. समजते ना, मराठी नाही ना समजत. अच्छा, साहित्य जाणून घेऊया. सांगा काय केलं तुम्ही आता? अन्नपूर्णेला नमस्कार केला, त्याच्यामुळे सगळं मिळणार आहे ना आता सगळं. फार छान वाटतं हे सगळं तुम्ही आमच्याशी शेअर करताय. पण आता आपण साहित्याकडे वळूया. गप्पा तर आपण मारत राहू, हो की नाही? चालेल, सांगा चालेल. साहित्य. ताई तुम्ही अलीकडे आलात तरी चालेल. आता सांगा. आपल्याला स्टफ चिंबोरी करायची आहेत. चिंबोरी लागणार आहेत. लसूण, कोथिंबीर, हळद, मीठ, नंतर चण्याचं पीठ, मसाला, पोळी मसाला. अगदी आमचा कोळी स्पेशल मसाला आहे हा. आणि हे कोथिंबीर आणि मिरचीची आहे. आणि हा कांदा, खोबरं. आता हे कोथिंबीर मिरचीचं वाटण आहे, हम्म. बरोबर? हा. चला, साहित्य पाहिलेलं आहे. साहित्य अगदी परिचित आहे, रोजचं आहे. कृती काय करूया पहिल्यांदा? तवा पॅन तापत ठेवून तेल टाकूया त्याच्यात. बरं, आणि मग लसूण. गॅस लावून घ्या मग. हा तेल गरम होईपर्यंत गप्पा मारूया. किती वर्षांपूर्वी व्यवसाय सुरू केला असतो हा? लॉकडाऊन नंतर. व्यवसाय म्हटल्यानंतर अडचणी पण येतात ना? हो मग आल्या अडचणी अशा? हो नाही, काय काय आल्या. वेळेला आल्या, काही वेळेला त्या सोडवल्या पण. हा. पण शेजाऱ्यांची खूप आम्हाला Support जाम होता खूप सपोर्ट शेजाऱ्यांचा. दिला की म्हणजे आमच्या ते जे पदार्थ होते त्याला त्यांनी हे केलं की तुम्ही चालू करा, आम्ही घेऊ तुमचे पदार्थ. म्हणजे त्यांच्याबद्दल पण मी कृतज्ञता आहे. खूपच छान. तेल गरम झालेलं आहे. काय घालूया? काय लसूण. लसूण आधी. ठेचलेलं लसूण किती लागणार आहे? थोडं घालायचं बस. पण किती आपण आपल्या पायावरती उभे राहिलो, व्यवसाय जरी झाला बरोबर. तरी आई बाबांचा धाक असतोच. हो अशी अजूनही आहे. आहे ना? हो. पण आता आईचा आपण पण धाक कांदा बघ. घालूया. घाला. लसूण छान ब्राऊन झाला. हो हो हो. एका चिंबोऱ्याला एवढा एक अर्धा वाटी, 2 मिळून 1 वाटी, अच्छा. जेवढं चिंबोरा असेल तेवढं. आणि ही माझ्या आईची रेसिपी आहे. अच्छा. हो. आई माझी 74 वर्षाची आहे हम्म. आणि अजूनही तिला खूप हाऊस आहे. आता पण मी जरी चकलीची भाजणी दिली ना तरी स्वतः परत घरी केली. आता काय घालायचंय? आता मसाला, हळद. बर, हळद कशाला? अँटीसेप्टिक होतं ना हे, बरोबर. म्हणून हळद घालायची. मच्छीमध्ये हळद आमच्या असतेच, म्हणजे मसाल्यामध्ये असतेच. अच्छा. आणि हा कोळी मसाला बर, हा भरपूर घालायचा का? नाही, 2-3 चमचे बस झाले अंदाजाने. तिखट पडतो. वास बघा कसा आला है ना. प्रतिम सुवास. म्हणजे काय टाप आहे तुमची या पदार्थाला नाही म्हणायची. अलिबाग मध्ये येऊन जर असे स्पेशल पदार्थ खाल्ले नाहीत आणि त्यात ते मधुमती ताईंच्या हातचे, तर मला वाटतं ही ट्रिप व्यर्थ आहे. हो. हो की नाही सुमित? हो. एकतर तुम्ही व्यवसायच खवई. झटका लागला कोळी मसाल्याचा. एकतर तुम्ही व्यवसायच खवईगिरीशी निगडीत करता आणि त्यात भरली चिंबोरी आज आपण पदार्थ करतो. जरा आज तेल टाकूया आपण थोडं. खास- उगाच ते डाएट वेळ बाजूला ठेवा. खास चांगलाच धाक आहे तुमचा माझ्यावर. नाही तो बोल किती तेल, असे बघणारे पण बोलतात घातलं वाटतं अजून परत तेल. नाही, तुम्ही काळजी करू नका, मी फुल हाणणार आहे. खास आपल्या ते चुलीवरचं खाण्यासाठी येतात. तुमच्या घरी डाएट पाळलं जात नाही हे मला दिसतच. दिसते ना. मग लहानपणापासून सुमित भाऊंच्या तब्येतीवरून. लहानपणापासून. आता आपण ना थोडंसं चण्याचं पीठ बाइंडिंग साठी. बरं ठीक. थोडं, नुसतं चण्याचं पीठ नाही. हो. बरं, मला ना एका गोष्टीचं कौतुक काय वाटतं सुमित, तुझी आई ना जेवढी जुनी आहे तेवढीच नवीन पण आहे. हो. मुद्दा असा आहे की सगळं जुनं त्या गोष्टी हो. पकडून ठेवूनही नवीन गोष्टी हो, त्या हो. adopt करत सुवर्ण मध्य. हे बोलतात तू सांभाळतो काय असेल तो सुवर्ण मध्य. असतात. तुम्ही जरा पुढे आहो, तुमचं लयच कौतुक चाललंय. सुमितचे बाबा काय सांगाल मधुमती ताईंविषयी? खूप मेहनत करते. अच्छा. खूप म्हणजे पहिल्यापासून मला खूप साथ दिली अशी बरं. प्रत्येक गोष्टीत नाही. कुठलाही काय व्यवसाय केला म्हणा किंवा कोणतंही काम घेतलं तरी पूर्ण व्यवसाय 100% support. 100% सपोर्ट. तसाच मुलालाही. हो. हो.
है ना? हो सगळ्या गोष्टी. पण खरं सांगा एक जरा इकडे आहे ना, खाजगीत सांग. हे काय? तापट ना? नाही तापले तर तापत पण असं म्हणजे हे नाही म्हणजे तेवढ्या पुरता म्हणजे तेवढा तात्पुरता. कधी अनुभव घेतला होता शेवटचा? चालूच. चालूच असतं. पण त्याच्यामुळे घरात धाक आहे मधुमती ताईंमुळे. काय सुमी? हो. नाही ना धाकला आहे, पण आहे. व्यवस्थित प्रेमाचा आहे. धाक. प्रेमाचा धाक. तुम्ही त्याला म्हणा काही धाक आहे. पण धाक हा धाक आहे. धाकच आहे. बरं आता आपण Thank you. खोबरं आता घालूया. काय घाला 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 ह्या चिंबोऱ्याच्या मापाने एवढं घाला असं. बघा बरं. हा बस 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 ओके. मीठ 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 हो का? अरे वा, हे तुमच्या मैत्रीण का? हो माझी. किती कौतुक आहे तिला तुमच्या स्वयंपाकाचं. घरचं नारळ हो. पाहिजे पाहिजे बरोबर आहे. बस 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 बरं आता आपण काय करायचंय, गॅस बंद करायचा आणि हे थोडं ना मिक्सर मधून घ्यायचं. वाटण म्हणजे करायचं. हा असं घट्ट एकत्र राहील असं. भरली चिंबोरीसाठी लागणारं हे मिश्रण आम्ही आता छान मिक्सरला वाटून घेतो, मग वळूया पुढच्या कृतीकडे. काय त्याचा अप्रतिम हिस्सा. दिसतंय है ना? वा, आता काय करायचं हो? ही चिंबोरी आता आपण घेतलेली आहे, पण ती घेतल्यावर पूर्ण स्वच्छ करायची आणि त्याच्या आतमध्ये इथे घाण असते. ती पिशवी असते, ती तिथे त्याच्यात घाण असते, ती काढायची. बर. ते केलं की त्याच्यानंतर आता आपण हे सगळं स्टफ करायचं. आता बस केलेलं वाटण. समुद्रकिनारी कोकणात काय, अलिबाग मध्ये काय आल्यानंतर हे असे पदार्थ हो. खायलाच पाहिजे. वेगळेच वाटतात. हो, तर त्याचं एक ऑथेंटिक अगदी छान सगळं करण्याच्या पद्धती म्हणा, वापरलेलं साहित्य. मला वाटतं आता आपण गॅस लावून कढई इकडे ठेवूया. भरली चिंबोरी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. काय करायचं पुढे? आता ही चिंबोरी आहेत ना, हे दोन भरलेलं आहे आपण, ते याच्यावर ठेवायचं असं आणि हसून धरा ते दोरा तोडायचा. हा, तोडा हाताने. आता का तर कुठे आणायला जायची. हा धाक घरचा. आणि हे मला फास्ट लागतं. मग स्नेहा बोलते तुझ्याजवळ कोण नाही टिकणार. स्नेहा म्हणजे? माझी मुलगी. अच्छा, हा, तिच्याजवळ कोण नाही टिकणार. हा म्हणजे एवढं फास्ट असं सगळं कसं तुझ्याच मनासारखं होणार. आणि सगळं हिलाच करायचं असतं. हा. हो बरोबर आहे. नाही, आम्हाला माझ्या मध्ये डोक्यात पण नाही येऊन देत. माझ्या डोक्यात विचार हा आला की मला घरचा कमी होता जो हा धाक मिळाला. पण ठीक आहे आता. काय हो मधुमती ताई, बोला. सुनबाई कशी पाहिजे तुम्हाला? नाही, कशी पण चालेल, असं काय नाहीये. तुमच्या पुढे कशी पण टिकल का? ठीक आहे, तेव्हा मी एवढी प्रेमळ adjust आहे ती. एवढी प्रेमळ आहे. छान छान. आता हे झालेलं आहे. हा, आता आपण इथे फ्राय करायला ठेवूया. वा वा. आणि त्याच्या बाजूचे डुक्के. बाजूचे डुक्के याला ग्रेव्ही नसते. हा? नाही, ह्याला gravy नाही. हे नुसतं वाफेवर. हा? वाफेवरती जेवढं शिजतं ते. खूपच भारी. मग वाफ किती वेळ? ही आहे ना मंद गॅसवर 45-40 मिनिटं तरी जातात. 40 मिनिटं वाट बघूया. छान वाफ आली की मग खाऊया. तोवर तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण भरलेली चिंबोरी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम गॅसवर एक पॅन ठेवून त्यात तेल घ्यावं, ते तापवून घ्यावं. ते तापल्यानंतर त्यात ठेचलेला लसूण घालून तो परतून घ्यावा. तो तांबूस झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा आणि तो परतून घ्यावा. त्यानंतर त्यात थोडीशी हळद, कोळी स्पेशल मसाला घालून चण्याचं पीठ घालावं आणि सगळं नीट परतून घ्यावं. त्यानंतर त्यात खोबरं आणि चवीनुसार मीठ घालावं. सगळं नीट मिसळून घेतल्यानंतर हे गार होऊ द्यावं आणि मग मिक्सरमधून बारीक करून घ्यावं. त्यानंतर धुवून स्वच्छ केलेली चिंबोरी घेऊन त्यात मिक्सरमधील वाटण भरावं आणि दोन्ही चिंबोऱ्या धाग्याने बांधून घ्याव्यात. आता पॅनमध्ये तेल गरम करून त्यात चिंबोऱ्या ठेवून त्यावर झाकण ठेवून मंद आचेवर 40 ते 45 मिनिटं वाफवून घ्याव्यात. टेस्टी भरलेली चिंबोरी तयार आहे. भरली चिंबोरी तयार झालेली आहे मधुमती ताईंनी केलेली. पुढचा पदार्थ सुमित करणार आहे, पण त्याआधी काय दिसतंय हे लई भारी है ना. धन्यवाद. फारच छान. मागे लोकांच्या तोंडाला पाणी सुटलंय. कधी एकदा ह्याच्यावरती झडप घेऊ असं त्यांना झालेलं नाही आहे. नाही, ही इथल्यांसाठी आणली ती सगळी.
हो 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 फक्त थँक्यू. त्यांना वेगळे घरी करून ठेवले. खूप छान. काकूंचा हा समजूतदारपणा मला डोळ्यात पाणी. पण आता डोळ्यात पाणी नंतर आणूया, आधी सुमितचा पदार्थ बघूया. तू कुठला करणार आहेस? फ्रॉन्स कोलीवाडा. फ्रॉन्स कोळीवाडा. पण त्याआधी मला तुला विचारायचंय, तुला स्वयंपाकाशिवाय बाकी बऱ्याच आवडी आहेत म्हणे. हो, उदाहरणार्थ बॅडमिंटन खेळायचो मी, पॉवर लिफ्टिंग करायचो, अजून असे वेगवेगळे जे सोडून दिले आता. आता फोकस कशावर आहे? फोकस सध्या जेवणावरती आहे. बर, तेच सध्या चालू आहे. चला सुमित आता दुसरा पदार्थ करणार आता आहे. फ्रॉन्स कोलीवाडा. काय लागणार आहे साहित्य? बेसन लागणार आहे, तांदळाचं पीठ, टायगर प्रॉन्स, ते कोलंबियन आहे, टायगर प्रॉन्स, लिंबाचा रस, मीठ, गरम मसाला, आमचा घरचा मसाला, लाल तिखट, आणि हे आलं लसूण मिरची, कोथिंबीर, भरडा. बर, त्याची जाडसर पेस्ट केली. हो, जाड. हे काय म्हणालास तू? टायगर प्रॉन्स. टायगर फ्रॉन्स. हा, म्हणजे काय? थोडेसे मोठ्या साईजला असतात. आणि त्याला पट्टे असतात. पट्टे असतात वाघासारखे. वाघासारखे. अरे बापरे. असे हा हा हा, म्हणून त्या टायगर टायगर प्रॉन्स. चला साहित्य कळलेलं आहे. हो. कृती काय करायची पहिल्यांदा? टायगर प्रॉन्सचं पहिलं मॅरिनेशन करायला लागणार आहे. घ्या. एक 7 ते 8 कोलंब्या घेतलेल्या आहेत. हा. त्याला मॅरिनेशनला लिंबूचा रस, वा वा. थोडीशी पेस्ट, आपला भरडा केलेला आहे तो. काय हो मधुमती ताई, तुमच्या हाताला तर उत्तम चव आहेच. लेकरू कसं करतोय स्वयंपाक? चांगलं. चांगलं. थोडासा गरम मसाला आपला. ज्यांना तिखट पाहिजे त्यांनी अजून टाकू शकता. आणि तुमचा स्पेशल मसाला? स्पेशल टायगर फ्रॉन्स करतोय, कळला ना? चवीनुसार थोडंसं मीठ. बर. आणि ह्याला मॅरिनेशन करायचं. वा, किती वेळ ठेवायचं? 15 मिनिटं. 15 मिनिटं मॅरिनेशन करून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. टायगर प्रॉन्स आपण मॅरिनेट करत ठेवलेले 15 मिनिटं ठेवायचे. आता आपण त्याचं बॅटर बनवतो. बॅटरसाठी बेसन घेणार आहोत आपण. वा. 4 टेबलस्पून आपण बेसन, 1 टेबलस्पून चण्याचं पीठ, तांदळाचं पीठ. अरे काय झालं गुलू? तांदळाचं लागली पीठ, हो वासन. भूक लागली हो वासा. चवीनुसार मीठ. थांब, आपण क्लिअर सांगू. आधी 4 चमचे बेसन घेतलं, बेसन, 1 चमचा तांदळाचं पीठ, आणि मग मीठ घातलं. नंतर मीठ. परत ह्याच्यामध्ये तेच सेम बॅटर, हे मसाले, गरम मसाला थोडासा. आता ह्याच्यामध्ये हा संपूर्ण मसाला जाणार, जेणेकरून आपल्याला कलर टाकायची गरज नाही पडणार. आणि बॅटर चांगलं टेस्टी होईल आणि झणझणीत. बर. थोडासा लिंबाचा रस नाही येणार. भाजलेला असतो आमचा मसाला ना. आता काय प्रॉब्लेम नाही. आणि थोडंसं पाणी, लिंबाचा रस घातला का? लिंबाचा रस, थोडासा आंबटपणासाठी. बस. हे असं लाल कलरचं मस्त दिसतं, जेणेकरून आर्टिफिशियल कलर नको टाकायला. अगदी 15 मिनिटात बनणारी रेसिपी. मग उगाय होय सुमित दादा. मग एकच वादा सुमित दादा. एकदम पण घट्ट नाही ठेवायचं, एकदम पातळ पण नाही ठेवायचं. बरं, आता हे ह्याच्यात डीप करून तळायचं का? डीप मधून करता यायचं. घ्या मग इकडं कढई. सावकाश. तापलंय का हो तेल ताई? हो हो. सावकाश सावकाश. हे आता टायगर फ्रॉन्स ह्याच्यात टाकायचे, वा वा. जेणेकरून शेपटी पाहिजे असेल तर शेपटी तुम्हाला डेकोरेशनला वापरता येईल. बरोबर आहे. खायला अशी बरी पडते ना हातात. ह्याच्यामध्ये हे करून. बरं, ते तळण्याआधी मला जरा एक विचारायचंय. आपलं स्वतःचं घर असावं असं तुमचं स्वप्न होतं म्हणे, हो. झालं मग? झालं. 24 वर्षापूर्वी माझा जन्म. हो. हो का? आणि फार कष्टाने केलंय अगदी. बर. अगदी म्हणजे खूप. त्यावेळेला म्हणजे आम्ही बाजूला खोपट बांधलं, झोपडी, आणि त्याच्यात राहून बाजूला घराचं काम चालू केलं. वा. तेव्हा हा पोटात होता आणि त्या घरात त्याचा जन्म झाला. वा वा वा, किती भारी. वा, स्वप्न पूर्ण झालं. हो, हो. अशी आईची सगळी स्वप्न पूर्ण करायची. देव तुला ताकद देव. थँक्यू. चला डीप फ्राय हे करूया. आपण सोडतोय. मस्त. फुटत नाही ते? नाही, तो मिरची असलं म्हणून तो फक्त आवाज येईल सुटकन, बाकी काय नाही. प्रॉन्स कोळीवाडा हा पदार्थ आपण करतो आहोत. टायगर प्रॉन्स वापरून सुमितने हा पदार्थ केलाय. सुमित बागवाले आणि त्याची आई मधुमती बागवाले यांनी कमाल 2 पदार्थ केलेत. प्रॉन्स कोळीवाडा आम्ही डीप फ्राय करून घेतो. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण प्रॉन्स कोळीवाडा तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम टायगर प्रॉन्स मॅरिनेट करून घ्यावे. त्यासाठी त्यात थोडासा लिंबाचा रस, आलं लसूण मिरची कोथिंबिरीची पेस्ट, गरम मसाला, घरचा मसाला आणि चवीनुसार मीठ घालून 15 मिनिटं तसंच ठेवावं.
बॅटर बनवण्यासाठी बेसन घेऊन त्यात थोडंसं तांदळाचं पीठ घालून त्यात चवीनुसार मीठ, गरम मसाला, घरचा मसाला, लिंबाचा रस घालावा. त्यात पाणी घालून दाटसर मिश्रण तयार करावं. या मिश्रणात मॅरिनेट केलेले प्रॉन्स घालावे. हे प्रॉन्स या मिश्रणात नीट घोळवून घेऊन गरम तेलात डीप फ्राय करून घ्यावे. झणझणीत क्रिस्पी प्रॉन्स कोळीवाडा खाण्यासाठी तयार आहे. मंडळी, अलिबागमध्ये आजच्या भागामध्ये मधुमती ताई आणि त्यांचा मुलगा सुमित यांनी अप्रतिम पदार्थ केले. म्हणजे काय सांगायचं तुम्हाला, अलिबागमध्ये आल्याचं सार्थक झालं असं वाटावं, इतके छान पदार्थ केले. पण खूप छान. तुम्हाला कसं वाटलं आज इथे येऊन? खूप छान वाटलं, नवीन एक्सपिरियन्स मिळाला. हे असं काहीतरी डिफरंट आयुष्यात पाहिजे असतं, चेंज मिळाला. आजच्या भागात तुम्ही फार छान गप्पा मारल्या, आम्हाला मज्जा आली. झी मराठीकडून आणि आम्ही सारे खवय्येच्या संपूर्ण टीमकडनं तुम्हा दोघांसाठी ही प्रेमाची भेटवस्तू घ्या. हे आईला द्या. थँक्यू. तुम्हीच द्या. तुला तुझ्या व्यवसायासाठी खूप शुभेच्छा. Thank you. आणि पदार्थ खाण्यापूर्वी अतिशय महत्त्वाच्या व्यक्तीला इथे आमंत्रित करायची वेळ झालेली आहे. कारण त्यांना जर मी घेऊन आलो नाही तर मला तडी पडू शकते, माझं करिअर धोक्यात येऊ शकतं. अशी व्यक्ती म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके कोण हो? प्रशांत दामले सर. येस. आणि गंमत अशी आहे, मी जर त्यांना वाईट वागवलं तर ते मला ठेंगा दाखवू शकतात. त्याच्यानंतर ते माझ्याशी असेही वागू शकतात. पण जर पदार्थ समोर चांगले दिसले तर साहेबांचा चेहरा हा असा खुलतो, जो आता त्यांचा झालेला आहे. त्याच्यामुळे त्यांना आपण इथे ठेवूया आणि त्यांच्या सोबत आपण पदार्थ खाऊया. तयार ना नातेवाईक? हो. याच उत्साहात मी आजच्या भागात घेतो निरोप. मंडळी खूप छान पद्धतीने कोळी नृत्य सादर करते आहे. पण तुम्ही भेटा आम्हाला पुढच्या भागात झी मराठीवरच्या याच ताज्या वाफळत्या आणि गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी.